ज्या उपवर मुलीचा बाप शेतकरी आहे तो सुद्धा आपल्यासाठी शेतकरी जावई म्हणून शोधत नाही। त्याला आपली मुलगी नोकरदाराला द्यावीशी वाटते म्हणून तो शहरातील नोकरदार स्थळ शोधत असतो आणि त्याच घरातल्या शेती करणाऱ्या मुलाला कोण मुलगी देईल। गावोगावी अनेक घरातले हे चित्र आहे म्हणून लग्न होईपर्यंत शेती करणारी मुले हे नोकरी शोधत असतात आणि नोकरी करायला लागतात। नमस्कार, मी रमेश पुन्हा एकदा आपल्या मनापासून स्वागत आहे। शेतकरी मुला मुलींचे लग्न या विषयावरचा हा व्हिडिओ आहे। प्रत्येकाला आपली मुलगी खेडेगावात द्यावी वाटत नाही आणि शेतकऱ्याला तर नकोच नको। प्रत्येकालाच आपली मुलगी शहरी भागात द्यावीशी वाटते। त्यामुळे खेडेगावातील मुलांची आणि विशेष करून शेती करणाऱ्या मुलांच्या लग्नाची चिंता खूप मोठी होऊन बसली आहे। मग त्या मुलाकडे जिरायत शेती असो वा बागायत असो, तो सुशिक्षित असो अथवा निर्व्यसनी, त्यांचे लग्न जुळणे अतिशय अवघड होऊन बसले आहे। खेड्यातील मुली सुद्धा भरपूर शिकल्या आहेत। शेतकरी पोरही भरपूर कष्ट करून आपलं जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करतात, परंतु जर एखाद्या वधूपिता आपल्या पोरीसाठी स्थळ पाहण्यासाठी ग्रामीण भागात गेला तर तो परत तिकडे फिरकतच नाही, कारण त्याला समोर फक्त दुष्काळच दिसतो। आपली पोरगी दुष्काळात पाण्यासाठी वनवन फिरते ही कल्पनाही त्याला नको वाटते। स्वतः शेतकरी असूनही शेतकरी जावई नको वाटतो। बापाचं काळीज पोरीच्या मायेने नको म्हणता अशा स्थळांना। त्यापेक्षा कुठेतरी छोटी मोठी नोकरी करून 10-12 हजार रुपये महिना पगार असेल तर तो मुलगा बरा वाटतो, कारण शेतीच्या मालाला बाजारभाव नाही आणि शेती करणाऱ्या मुलांनाही भवितव्य नाही। शेतीतल्या जगण्यातून ना पैसा ना अडका ना संसार उभं राहण्याची खात्री, अशा विचित्र कात्रीत शेतकरी तरुण मुलं अडकले आहेत। शेतीसाठी गुंतवणूक करा, मजूर लावा, पाण्यासाठी टँकर लावा, वर उत्पादन चांगलं आलं तरी बाजारभाव नाही। या सगळ्या परिस्थितीने शेतकरी तरुण खंगलाय आणि म्हणून शेती सोडून आसपासच्या औद्योगिक भागात नोकरी करण्यासाठी शेतकरी तरुण हे वळत आहेत। एक खेडेगावामध्ये शाळेमध्ये पहिलीला प्रवेश करण्यासाठी एकही मुलगा आला नाही। याचं कारण शोधल्यावर असे समजले की त्या वयाची मुलंच नाहीत। आता त्याचं जर कारण शोधलं तर ते लक्षात आले की ज्या तरुणांची लग्न होणे अपेक्षित होती ती झाली नाहीत, लग्न झाली नाही, त्यामुळे त्यांना मुले नाहीत। म्हणून पहिलीच्या वर्गामध्ये प्रवेश करण्यासाठी एकही मुलगा आला नाही। इतकी ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांची कठीण परिस्थिती आहे। शेतकरी बाप असलेल्या मुली सुद्धा शेती करणाऱ्या कुटुंबात जायला तयार नाहीत, कारण माहेरी बघितलेलं शेतीचं भयावह वास्तव, त्यात करावे लागणारे जनावरांसारखे कष्ट, आणि यामुळे मुलीही लग्न करून शेतकरी कुटुंबात जायला उत्सुक नाहीत। पूर्वी मुली वडिलांच्या निर्णयाला होकार देत, पण आता तसं होत नाही। आणखी एक गोष्ट निदर्शनास आली ती म्हणजे मुली शेती करणाऱ्या आपल्या कुटुंबाचे हाल पाहत असतात। लग्न करून आपल्याला आपले आयुष्य बदलता येईल असे मुलींना वाटते, कारण माहेरी पाण्यासाठी वनवन फिरणे, शेतीत काबाड कष्ट करणे आता हे पुरे असे वाटते। शिवाय मुलीच्या बापालाही असे वाटते आपले जे हाल झाले तसे मुलीचे नको व्हायला ही त्यांची अपेक्षा असते, आणि म्हणून शेती करणारा बाप आपल्या मुलीला शेतकरी म्हणून नवरा शोधत नाही। एक गोष्ट मात्र सत्य आहे ते हे की यावर पर्याय हा शेतकरी स्वतःच काढू शकतो, आणि तो म्हणजे शेतकऱ्याने आपली मुलगी शेतकऱ्यालाच दिली तर हा प्रश्न उद्भवतच नाही आणि एकही शेतकरी मुलगा बिना लग्नाचा राहणार नाही। पुन्हा भेटूया असाच एखादा नवीन विषय घेऊन। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।